हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला 39 साईजचं 4 टक्सवालं ब्लाऊज, जे की मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आहे आधी, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला ब्लाऊजवरती कशा प्रकारे कटिंग करायचं आहे आणि स्टिच कसं करायचं आहे. तर आपल्याला आधी घ्यायचं आहे, सगळ्यात आधी मी अस्तर घेतलेलं आहे, त्याला मी असं प्रेस करून घेतलेलं आहे. हे डबलचं अस्तर आहे, तुम्ही बघू शकता आहे. आणि आपल्याला तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवरतीच तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होईल. तुम्ही आधी पेपर कटिंग करा. जर नवीन असाल शिकत असाल तुम्ही, तर आधी सगळ्यात आधी पेपर कटिंग करा. जो आपला न्यूजपेपर येतो त्याच्यावरती कटिंग करा, आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मग ते पॅटर्न जे आहे ते फॅब्रिकवरती ठेवून कट करू शकताय. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट कपड्यावरती दाखवते आहे, कारण की माझ्याकडे आता वेळ कमी आहे आणि मला हा ब्लाऊज अर्जंट करून द्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट फॅब्रिक कटिंगच करून दाखवते आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे बॅक. तर बॅकसाठी आपल्याला आधी लागणार आहे सगळ्यात आधी ती म्हणजे उंची. हे 39 साईजचं ब्लाऊज आहे, याची उंची आहे 15 इंच. तर आपल्याला त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे, म्हणजे 16 इंच घ्यायची आहे आपल्याला उंची. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डर. तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंच. माप मोठं असल्यामुळे आपल्याला शोल्डर थोडंसं मोठं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे मुंडा खोली. तर मुंडा खोली आपल्याला शोल्डरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते, म्हणजे आपल्याला घ्यायची आहे 7 इंच. 7 इंच आपल्याला शोल्डर हे मुंड्याची खोली घ्यायची आहे. 6.5 इंच आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, आणि आपल्याला उंची टाकायची आहे बॅकची ती म्हणजे 15 इंच प्लस 1 म्हणजे 16 टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर आपलं जे आहे छातीचं माप, त्याच्यानुसार आपल्याला इथे टाकायचं आहे 39 आहे, म्हणजेच 39 आहे. तर 39चं जर आपण चौथा भाग घेतला तर तो येतो 9.25. तर तुम्ही बघू शकता, मी आता इथे 9.25 वरती पहिले एक मार्क करून घेते असं, आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, ती म्हणजे फिटिंगसाठीचं मार्जिन. तर झालं हे आपलं. त्याच्यानंतर याची जी आहे कमर जी आहे ती आहे 33 इंच. 33 इंचाचा चौथा भाग येतो आपला. 33 इंचाचा चौथा भाग अशा प्रकारे मोजायचं. जर आपल्याला लक्षात नाही आलं लवकर किंवा आठवत नसलं तर सरळ असं करायचं, टेप 4 फोल्ड करायचा. 16.5, 16.5च्या निम्मा येतात 8.25. 8.25 प्लस आपल्याला करायची आहे पुढे 1.5 इंच आपली फिटिंगची लाईन ड्रॉ. तर बघा, आपल्याला हे माप मिळालेली आहे, आणि हे आपल्याला इथे आता असं जोडून घ्यायचं आहे. बघू शकताय, आपले आता हे बॅकवाले जे माप आहे ते मेन झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच असं इथे क्रॉस ठेवून आपल्याला मोंढा जो आहे त्याला आकार द्यायचा आहे. तर इथून असं छान असं गोल आकार द्यायचा आहे इथपर्यंत, फिटिंगच्या लाईनपर्यंत, आणि तिथून आपल्याला थोडंसं खाली 1/2 इंच असं खाली जायचं आहे. ही जी फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला असं खाली 1/2 इंच जायचं आहे. तुम्ही बघू शकता, हा असा आपला आकार छान झालेला आहे तयार. जर तुम्हाला हा आकार देता येत नसेल तर फ्रेंच कर्व येतं आकार देण्यासाठी मोंढ्याला, गळ्याला, तर ते तुम्ही यूज करू शकताय. तर त्यानंतर आपल्याला आता गळा टाकायचा आहे. पुढे आपण व्हिडिओमध्ये आता पुढे वळूया. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गळा. तर गळा मी घेतलेला आहे 3 वरती. हा बॅकचा आहे, आणि आपली 3.5 ही जी आलेली आहे ती शोल्डरपट्टी आहे, जी शिवून होणार आहे. अर्धा इंच इकडे जाणार आणि 1/2 इंच इकडे जाणार, आणि शिवून ही तयार होणार आहे आपली 2.25 इंचाची. 2.25 इंचाची, 2.5 ते 2.25 इंचापर्यंतची शोल्डरपट्टी नॉर्मल असते सगळ्यांच्याच याला. त्यानंतर आपल्याला आधी द्यायचं आहे इथे शोल्डर स्लोप, म्हणजे उतार द्यायचा आहे. हा साधारण आपल्याला अर्धा इंचाचा असा उतार द्यायचा असतो. तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू शकता, इथे अर्धा इंच उतार दिल्यानंतर आपल्याला गळा टाकायचा आहे, गळा रुंदी टाकायची आहे. त्यानंतर आता आपण येऊया गळ्याकडे. तर गळा आहे ह्या ब्लाऊजचा 10.5 इंच. तर 10.5ला आपल्याला अर्धा इंच प्लस करून टाकायचं आहे, म्हणजेच आपल्याला 11 इंचवरती हा गळा टाकायचा आहे. तर खाली आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंच. 3.5 इंच जरी घेतलं तरी चालेल. मी 3.5 इंच घेतलं. आपण इथे 3 इंच घेतलं आहे, खाली घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच, आणि इथे याला असं छान असं जोडून घ्यायचं. आता हा मटका गळा आहे, ह्या ब्लाऊजला मटका गळा करायचा आहे. तर तो कसा टाकायचा आपण आता मी तुम्हाला पुढे दाखवते. जेव्हा आपण हे फॅब्रिकवरती कट करू तेव्हा मी तुम्हाला हा गळ्याचा आकार कसा टाकायचा तो दाखवते. तोपर्यंत तुम्ही आता इतकं पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करते की मी काय काय टाकलेलं आहे. सगळ्यात पहिले टाकलेले आहे मी उंची टाकलेली आहे मी 16 इंच. त्यानंतर मी टाकलेला आहे शोल्डर टाकलेला आहे मी 6.5 इंच. त्यानंतर मी टाकलेला आहे मोंढा टाकलेला आहे मी 7 इंच. 7 इंचवर मी मोंढा टाकलेला आहे. त्यानंतर मी टाकलेला आहे छातीचं माप आहे 9.25 इंच पुढे प्लस 1.5 इंच टाकलेला आहे. त्यानंतर मी टाकलेला आहे
कंबर आहे आपलं 8.25 इंच, तिथून पुढे मी टाकलेलं आहे 1.5 इंच. कमर मी टाकलेला आहे 8.25 इंच, तिथून पुढे 1.5 इंच. आणि इथे आपला हा मोंढ्याला आकार दिलेला आहे तो आहे 1 इंचावरती, आणि असं मोंढ्याला आकार देऊन खाली 1/2 इंच क्रॉस केलेला आहे. याच्यामुळे आपल्या मोंढ्यामध्ये झोळ येत नाही. असं 1/2 इंच खाली केल्यामुळे जो इथं फुगा तयार होतो, खेचल्या जातं, तर ते काही होत नाही. त्याच्यामुळे असं 1/2 इंच खाली घ्यायचं. त्याच्यानंतर हा अर्धा इंचाचा मी शोल्डर स्लोप दिलेला आहे, म्हणजेच हा उतार दिलेला आहे. कुठे? मोंढ्याच्या साईडने, जिकडे आपण बाही जोडतो त्या साईडला मी हा असा उतार दिलेला आहे. आणि त्यानंतर मी टाकलेला आहे गळा. गळा रुंदी मी टाकलेली आहे 3 इंच. गळा उंची टाकलेली आहे मी 11 इंच. 10.5 गळा आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 11 इंच टाकलेलं आहे, कारण की अर्धा इंच आपल्याला इथे शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे, म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा गळा रुंदी घेतलेली आहे. तर बघू शकताय आता हे इतकं झालेलं आहे. इतकं हे आपल्याला आधी कट करून घ्यायचं आहे. हे झालं कट आता. आणि हे आहे आपली ओपनवाली बाजू. तर आता आपण हे बॅकवालं जे आहे ते असं आपल्याला इथे ठेवायचं आहे, ॲज इट इज, जसंच्या तसंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे की जसंच्या तसंच इथे हे ठेवलेलं आहे. इथे फक्त अर्धा इंचाचा आपल्याला गॅप सोडायचा आहे. हा अर्धा इंचाचा मी गॅप सोडून इथे हे असंच्या असंच ठेवून घेतलेलं आहे. मी गॅप सोडून हे ठेवून दिलेलं आहे, कारण की हे आपल्याला हुक आणि लूप पट्टीसाठी हे लागणार आहे, म्हणून मी इथे हे अर्धा इंचाचा हा असा गॅप सोडून हे ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे जसंच्या तसंच इथे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. पहिले मी ही लाईन ड्रॉ करते आहे. तोपर्यंत तुम्ही लगेच पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपले व्हिडिओ बघायला मिळतील. आता इथं माझी लाईन ड्रॉ करून झालेली आहे. आता मी तुम्हाला पूर्ण माझी मेजरमेंट आहे ते पुन्हा घेऊन दाखवते. बॅक साईडला आपण 16 इंच घेतलं होतं, तर फ्रंट साईडला त्याच्यात अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्रंटची जी साईड असते ती कमी होणार नाही. त्यानंतर इथे फ्रंट झाली आहे आपली 16.5. त्यानंतर इथे आपला मोंढा घेतला होता आपण 7चा, तर तो झालेला आहे आता आपला ड्रॉ करून. त्यानंतर आपण पुन्हा एकदा जे चेस्टचे मेजरमेंट होते ते टाकूया. त्यानंतर बॅकचा आर्म होल जो तो 1 इंचावर टाकलेला होता. त्यानंतर आता इथे आपल्याला यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये फ्रंटच्या मोंढ्यासाठी, आणि अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. इथे आता हे 6.5 आलेलं आहे, कारण की आपण वरती इथे अर्धा इंच जो आहे तो शोल्डर स्लोप दिलेला आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डर आपण डाऊन केलेला आहे, त्याच्यामुळे हे इथं 6.5 आलेलं आहे बरोबर. आणि आता इथून आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा हा 1 इंचावरती, म्हणजे इथे पण हा असं केल्यामुळे हा आतमध्ये घेतल्यामुळे मोंढा आपला फ्रंट साईडला जो फुगा येतो तो येत नाही. तर तुम्ही बघू शकता आता इथून आपल्याला हा द्यायचा आहे असा पुढच्या मोंढ्याला आकार. अगेन असंच खाली जाऊ द्यायचं हे 1/2 इंच अंतरपर्यंत. तर बघू शकता छान असा गोल मस्त आकार द्यायचा. खूप जास्त डीप नाही करायचं, खूप जास्त मोठा नाही करायचा. त्यानंतर अगेन आपल्याला आता इथे करायचं आहे 3 इंचावरती गळ्यासाठी मार्किंग. फ्रंट गळा आहे आपला 7, तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 7.5 इंचावरती मार्किंग. आणि आता फ्रंटला सुद्धा तुम्ही 3.5 किंवा 3.25 घेऊ शकता. मी 3.5च घेते, कारण की डीप गळा आहे, फ्रंट हुक आहे, आणि आपल्याला त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं फ्रंटचं शोल्डर मोंढा आणि गळ्याचं मार्किंग. तर त्याच्यानंतर आपण येऊया आता खाली. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे आपला टक्स पॉईंट. तर टक्स पॉईंट जो आहे आपला म्हणजेच ॲपेक्स पॉईंट, म्हणजेच आपलं जे ब्लाऊजचं टोक येतं तर ते घ्यायचं आहे. तर ते येतं 10.5 इंचावरती. त्यानंतर त्याच्यात पण अर्धा इंच प्लस करायचं, कारण की अर्धा इंच आपलं वरती इथे शोल्डरमध्ये शिलाई जाणार आहे. हा असा अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाई जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथून घ्यायचं आहे 10.5 बरोबर येतं बघा. अर्धा 11 वरती घ्यायचं आहे, म्हणजे शिवून ते बरोबर 10.5 वरती येईल. त्यानंतर आपल्याला करायचं आहे आता आपले मेन म्हणजे हे टक्स जे आहेत आपले. हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे, तर 4 टक्स जे आपल्याला आहे तर ते आखायचे आहेत. तर ते कसे आखायचे आता मी ते तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते. तर हा एका याची जी आहे आपल्याला लांबी घ्यायची आहे ती आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंच. हा जो पार्ट आहे अर्धा इंच तो सोडून द्यायचा, तो सोडून आपल्याला 3.5 इंचावरती घ्यायची आहे. हे जे 10.5 आलेलं आहे आपलं 11, तर त्याच्यावरती अशी फुली तयार करायची. त्यानंतर याच्यापेक्षा हा जो खालचा पॉईंट आहे तो अर्धा इंच कमी घ्यायचा, म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे
3 वरती आणि तिथून आपल्याला घ्यायचा आहे हा मधला जो टक्स येतो तो 2.5 इंचावरती आणि याला असं जोडून घ्यायचं. तर बघू शकताय तुम्ही असं याला असं जोडून घ्यायचं. जोडून झाल्यानंतर हा झाला आपला पहिला टक्स आणि हा मेन टक्स. हा आपल्याला कटोरीला पण येतो, हा आपल्या प्रिन्स कटला पण येतो, हा आपल्या 4 टक्सला पण येतो. तर हा सगळ्यात मेन टक्स असतो. तर हा जो आहे तो आपल्याला मोठा घ्यायचा असतो. तर हा 2, 2.5 आणि 3 पर्यंत जातो. तर आता हे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे म्हणून याला मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे आणि 40च्या पुढं अजून ब्लाऊज असलं तर त्याला 3 इंचाचा जातो. तर आपलं हे 40च्या आतमध्ये ब्लाऊज आहे म्हणून याला आपल्याला 2.5चाच घ्यायचा आहे आणि 36च्या आत जर असलं तर हा 2 इंचाचाच घ्यायचा आहे आपल्याला टक्स. तर हे आपले 36च्या पुढं आणि 40च्या आत आहे म्हणून हा मी 2.5 इंचाचाच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे, इथूनच ह्याच्याच लाईनमध्ये असं सरळ घ्यायचा आहे तो म्हणजे दुसरा टक्स. तर दुसरा टक्स जो आहे तोही आपल्याला 1 इंचाचाच घ्यायचा आहे. तो जो दुसरा टक्स आहे तो आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. तर अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून हे हुकलूक पट्टीच्या इथं जो टक्स येतो ना तो हा टक्स आहे. तर तो घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा आणि त्याची लांबी घ्यायची आहे ती 2 इंच. 2 इंच आपल्याला त्याची लांबी घ्यायची आहे. असा आपला हा 2 इंचाचा हुकलूक पट्टीचा टक्स तयार होणार आहे. तुम्ही बघू शकताय हा असा 1 इंचाचा टक्स तयार होणार आहे. सगळी मापं जी आहे आपल्याला ही मेन लाईनवरती आपल्याला आखायची असतात. सगळी मापं आपल्याला ही जी आहे ती मेन लाईनवरतीच आखायची असतात. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे आता तिसरा टक्स. तिसरा टक्स जो आहे तो आपल्याला इथून घ्यायचा असतो मोंढ्यामधून. तर मोंढ्यामधून हा टक्स घेतानाही आपल्याला हा साधारण 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. त्याची लांबी जी आहे ती 4.5 इंच घ्यायची आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती पण आपल्याला 1 इंचच घ्यायची आहे. इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच अशी त्याची 1 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे. टक्स जे आहे मी तुम्हाला दुसऱ्याकडून पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते. पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय की हे कसं घेतलंय ते कसं घेतलंय. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे चौथा टक्स. चौथा टक्स जो आहे तो ह्याच्या लाईनीमध्ये या रेषेच्या ही जी रेष आहे आपली किती आलेली आहे ही 9.25 आलेली, त्याला अर्ध करायचं आणि तिथे तो घ्यायचा. चौथा टक्स सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे 4.5 इंचवरती आणि 1 इंचाचाच तो टक्स घ्यायचा आहे. इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच. तर तुम्ही बघू शकताय इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. पूर्ण आपले हे 4ही टक्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आता आपल्याला करायचं आहे क्रॉस पट्टीचं कटिंग. तर त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे तो म्हणजे हा टक्स मोजायचा आहे. तर हा टक्स जो आहे तो आलेला आहे आपला 5.25 इंच आणि 1 लाईनवरती. तर सेम आपल्याला इथेच याला असं फिरवायचं आहे आणि सेम इथे 5.25 इंच आणि 1 लाईनवरती असं याला निशाण बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या जे माप आलेलं आहे खाली उरलेलं जे माप आहे तर ते किती आहे ते मोजायचं आहे. 3 रेषा इतकं म्हणजे पाव इंचाचं माप आहे. पाव इंच माप आहे. तर पाव इंचमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा इंच, म्हणजेच आपलं हे झालं पाऊण इंच. तर पाऊण इंच आपल्याला हे असं इथे फिटिंगच्या लाईनवरती वरच्या साईडला करायचं आहे ड्रॉ हा टक्स. आणि इथून आपल्याला असं हे करायचं आहे क्रॉसमध्ये. तर ही झाली आपली फ्रंटवाली सगळी ड्रॉ करून झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला करायचं आहे क्रॉस पट्टीचं कटिंग, पण ते याच्यावरती नाही करायचं. ते क्रॉस पट्टी आपल्याला थोडीशी कमी करायची असते, वाढवायची असते. तरीसुद्धा मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते की कसं करायचं. तर फ्रंटला जे आहे म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस पट्टी ही 3 इंचाची आणि तिथून पुढे सगळीकडे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती. तर तुम्ही बघू शकता असं 2.5 इंचावरती सगळीकडे आपल्याला याला निशाण करून घ्यायचं आहे आणि हे असं छान जोडून घ्यायचं आहे सगळं. तर हे जे आहे पहिले आपण जोडून घेऊया. तर ही अशा पद्धतीने आपली जी आहे ती क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. ही अशी हा वाला पार्ट नाहीये काहीच, हा नाहीये. ही अशी क्रॉसमध्ये आपली पट्टी तयार झालेली आहे आणि हा टक्स असा येणार आहे. त्याच्यामुळे ही क्रॉस पट्टी जी आहे ती कमी होणार आहे. तर ही आपल्याला डायरेक्ट ह्याच्यावरती कट नाही करायची. मी ते तुम्हाला वेगळीकडे कट करून दाखवते दुसरीकडे, म्हणजे बरोबर माप बसेल आपलं. बट ही क्रॉस पट्टी कट करण्याआधी आणि सगळं प्रोसिजर पूर्ण करण्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे ही वाढवायची आहे. कारण की हा जो टक्स इथे गेला तर हे कापड कमी होणार आहे. हा टक्स इथे गेल्यानंतर आपलं हे कमरेची जी रुंदी आहे ती कमी होणार आहे. तर ती आपल्याला पुढे वाढवायची आहे. तर ते मी आधी तुम्हाला आपण इथे किती घेतलं होतं हे नंतर 3 इंच मायनस करून आपल्याला इथे टाकायचं आहे 8.25 इंचावरती.
आणि तिथून पुढे आपल्याला टाकायचं आहे 1.5 इंच. 1.5 इंचाचं माप आपल्याला पुढे टाकायचं आहे, वाढवायचं आहे. तर ही झाली आपली अशी एक लाईन तयार. आणि आता इथे आपण ह्या 1/2 इंच आणि 1/2 इंच असं केलं होतं, तर ते आपल्याला इथे आता 1/2 इंचाचं माप टाकून अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे. ही झाली आपली 1/2 इंचाची क्रॉसवाली लाईन तयार. त्यानंतर ह्या फिटिंगच्या लाईनपासून आपल्याला याला करायचं आहे असं 1.5 इंचावरती क्रॉसमध्ये, आणि अगेन ह्या फिटिंगच्या लाईनपासून ह्या फिटिंगच्या लाईनला 1.5 इंचावरती. ही नाही आहे, ही आहे आपली आता मेन फिटिंगची लाईन. ही बॅकवाल्या फिटिंगची लाईन होती, आता ही झाली फ्रंटवाल्या फिटिंगची लाईन. आणि त्यानंतर आपल्याला आता हा जो टक्स आहे तो पुढे वाढवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. तर हे झालं आपलं फ्रंटचं मार्किंग. तर आधी आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तो म्हणजे फ्रंटचा हा भाग जो की आपण आता ड्रॉ केला होता याच्यासाठी क्रॉसपट्टीसाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला हा पार्ट जो आहे तो इतकासा वरचा कट करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इथे ॲड करायचं आहे ते म्हणजे 1/2 इंच शिलाई मार्किंग. शिलाई मार्जिन जे आहे ते 1/2 इंचाचं आपल्याला इथे असं ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही जी क्रॉसपट्टी आहे ती इथे कट करायची नाही. ही क्रॉसपट्टी आपल्याला तिलासुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे, जे की आपण बॅक दुसऱ्या साईडला कट करूया, इथे करूया आपण, आणि इकडे आपण स्लीव्ज काढूया. तर आधी मी हे कट करते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. मैत्रिणींनो, प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. खूप कमी सबस्क्रायबर आहेत, आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला 4000चा वॉच टाईम जो आहे तो सुद्धा कंप्लीट करायचा आहे. तो सुद्धा कंप्लीट करण्यासाठी मला मदत करा. खूप अजून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकरच आपलं जो वॉच टाईम आहे तोही कंप्लीट होईल आणि आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल. चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे मी ज्या वस्तू वापरते आहे त्या सगळ्यांची तुम्हाला मला लिंक प्रोव्हाइड करता येईल. त्यानंतर तुम्हाला माझ्या चॅनलवरती खूप सारे अजून व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, छान सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, तुमची कोणी जे असतील मित्र मैत्रिणी, घरातले लोक, सगळ्यांना आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला लावा, मॉनिटाईज करायला मला मदत करा आपल्या चॅनलला. तर बघा, हे झालं आपलं फ्रंटचं कटिंग. तर आता मी तुम्हाला टक्स दाखवते कसे येणार आहे. तर हा येणार आहे आपला पहिला टक्स, त्यानंतर हा येणार आहे आपला दुसरा टक्स, त्यानंतर हा येणार आहे आपला मेन टक्स म्हणजे तिसरा टक्स, आणि त्यानंतर हा येणार आहे आपला चौथा टक्स. तर अशा प्रकारे हे आपले 4 टक्स येणार आहे. तर आता हे ठेवून आपल्याला इथे जे आहे ते आपली क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते आता कसं करायचं. सगळ्यात आधी आपल्याला आखून घ्यायचं आहे ते म्हणजे, दुसरा खडू घेते मी कलर वेगळा. ही जी क्रॉसपट्टी आहे तिला मी पहिले, तर इकडच्या साईडला आपल्याला घ्यायची आहे ही 2.5 इंच. इथे पण घ्यायची आहे आपल्याला सेंटरला 2.5 इंच. त्यानंतर इथे पण घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि स्टार्टिंगला घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. तर ही अशी आपली तिरकी जी आहे ती क्रॉसपट्टी तयार होणार आहे. आणि त्याच्यात 1/2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे शिलाई मार्जिन, जे आपण इथं पण ॲड केलेलं आहे आणि इथं पण ॲड केलेलं आहे. हे जेव्हा असं दोघं एकमेकाला शिवले जातील तेव्हा बरोबर हे आपलं मार्जिन जे आहे ते कवर होणार आहे. 8 इंच प्लस 1.5 इंच. तर ही असणार आहे आपली मेन क्रॉस पट्टी. इथून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंचावरती आणि पुढे 1/2 इंच. इथून आपल्याला द्यायचा आहे असा आकार. तर आपली मेन असणार आहे आता ही क्रॉस पट्टी ती अशी. ही असणार आहे आपली मेन क्रॉस. आणि ह्या क्रॉसपट्टीला आपल्याला 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी घ्यायचं आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवते. हे बघ, इथे आपलं हे हुकलूक पट्टीचं 1/2 इंच मी एक्स्ट्रा ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर याची कटिंग करूया आपण. सगळ्यात पहिले जे आपण खडूने ड्रॉ केलेलं आहे एकदम परफेक्ट त्याच्यावरनंच कट करायचं आहे.
त्याच्या मागे किंवा पुढे असं कुठेही करायचं नाही, नाहीतर कापड कमी किंवा जास्त होऊ शकतं आहे. मेजरमेंट तुम्ही जर एकदम परफेक्ट टाकलेत ना तर एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊज तयार होतं. कुठेही धूळ येत नाही किंवा कुठेही काहीच गडबड होत नाही. आपल्या बाहीची उंची जी आहे ती आहे 10 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा म्हणजे 11 इंच घ्यायची. आणि बाहीची फिटिंग जी आहे 11 इंच, 11 इंचाचं अर्धा येतं 5.5 आणि त्याच्यामध्ये अगेन 1.5 इंचाचं आपल्याला करायचं आहे फिटिंगची लाईन ड्रॉ. तर हे 13 आपल्याला बाहीची घडी जी घालायची आहे ती टाकायची आहे 9.5 इंचामध्ये पाव इंच कमी करून म्हणजे 9.5 इंचावरती. तर आता हे 9.5 नाही आहे, 8.5च आहे. आपल्याला इथे थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे. इथे साधारण हा असा, आता मी हे जस्ट ठेवते आहे तुम्हाला सॅम्पल म्हणून. तर हा सगळ्यात आधी आपण असा 9.5 इंचाचा चौकोन तयार करून घेऊया. माझी सांगण्याची पद्धत मे बी तुम्हाला कळणार नाही, कारण की मी पहिल्यांदाच तुम्हाला यूट्यूबवरती हे सगळं सांगते आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं हे समजायला वेळ लागणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ रिपीट बघितले तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि आपण आत्ताच सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत अवघड वाटू शकते किंवा मलाही तुम्हाला सांगण्यासाठी थोडंसं अवघड जात आहे, कारण की मी फर्स्ट टाईम पहिल्यांदा असं यूट्यूबवरती शिकवते आहे. असे ऑफलाईन क्लासेस मी भरपूर घेतलेले आहे, पण ऑफलाईनचा कॉन्फिडन्स आणि कॅमेऱ्याचा कॉन्फिडन्स थोडासा कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे जर काही व्हिडिओत सांगण्यात समजवण्यात गडबड झाली तर प्लीज समजून घ्या, राग मानू नका. मीही तुमच्यातलीच आहे. मी काही खूप अशी एकदम परफेक्ट किंवा प्रोफेशनल नाही आहे यूट्यूबमध्ये की मी एकदम तुम्हाला प्रोफेशनलच समजवेल किंवा सांगेल. तर आपल्याला ही जी मोंढा खोली आहे इथे बाहीची ती टाकायची आहे आपल्याला 3 इंचावरती, कारण की ब्लाऊज हे मोठं आहे. 5पेक्षा जर जास्त ब्लाऊज असलं तर आपल्याला ही 3 इंचावर टाकायची असते आणि 5पेक्षा जर कमी बाही असेल तर ही आपल्याला 2.5 किंवा 2 वर किंवा जे आहे उंची 1-1.5 इंचाची किंवा 2 इंचाची बाही असेल तर त्याच्या अर्धा घ्यायचं म्हणजे 1 इंचावरती. जर 5 इंचाची असेल बाही तर आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचावरती आणि 4 इंचाची बाही असेल तर घ्यायचं आहे आपल्याला 2 वरती. तर आता ही बाही भरपूर मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही घ्यायची आहे 3 वरती. 3पेक्षा किंवा 3.5पेक्षा जास्त नाही घ्यायची. जर 3/4 बाही असेल म्हणजे 16-18 तर तेव्हा आपण 3.5 इंच घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की अर्धा सांगितलं आहे मग डायरेक्ट तुम्ही अर्धीच घेऊन टाकाल, असं नाही करायचं. मोंढा खोली जी असते ती घ्यायची आहे आपल्याला 3 इंच इथे 10साठी. आणि 10च्या पुढे जर असेल तर समजा 3/4 असेल, 16ची असेल, 15ची असेल किंवा 17ची असेल तर आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे आतमध्ये इथे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. अगेन मी तुम्हाला हे याची पफ स्लीव्जमध्ये दाखवलेलं आहे की स्लीव्जची कटिंग कशी करायची, तरी पण मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवते आहे पुन्हा. त्यानंतर इथे आपल्याला अशी क्रॉस लाईन आखायची आहे आणि ही याला असा आकार द्यायचा आहे. साधारण इथे 1 इंचाचं आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे अंतर, जेणेकरून व्यवस्थित आपले हे शोल्डरवरती छान फिटिंग बसते याची. शोल्डरवरती इथं झोळ येत नाही किंवा काही गडबड होत नाही, शोल्डर खाली उतरत नाही, याच्यामुळे ओढल्या जात नाही. तर इथून आपल्याला ही अशी छान फिश आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला, फिशचा आकार. आणि त्याच्यानंतर इथून पण अगेन फ्रंटचा असा आकार द्यायचा आहे. हा जो आकार आहे तो साधारण आपल्याला 1 इंचाचा यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता इथला गॅप बरोबर हा 1 इंचाचा येतो आहे आपला. त्याच्यानंतर आपल्याला ही जी आहे अशी फिटिंगची लाईन जी आहे ती अशी जोडून घ्यायची आहे आणि बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आता मला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे हा, तर मी फक्त आता हा जो आकार आहे पॅकवाला तो कट करून ठेवते. इथला जो आकार आहे तो कट करत नाही, आधी मला इथे असा हा जॉईंट द्यावा लागेल आणि मग हे कापड जे आहे ते कट करावं लागणार आहे. तर हे आहे आपलं मेन फॅब्रिक, याच्यावरती आता आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे आपण आत्ता कट केलेलं अस्तर. आपण जे आत्ता पॅटर्न काढलेलं आहे ते आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे आणि ॲज इट इज आपल्याला जसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे. याच्यात कुठेही कमी जास्त करायचं नाही, एकदम परफेक्ट असं तंतोतंत मिळून ठेवायचं आहे. ही आहे बॅकवाली साईड आपली, जी बंद बाजूकडनं ठेवायची आहे आपल्याला. त्यानंतर ही आहे आपली फ्रंटवाली साईड, जी की आपल्याला ओपन साईडकडनं ठेवली तरी चालणार आहे, कारण की ती ओपनच असणार आहे. त्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे ती म्हणजे आपली क्रॉस पट्टी.
तुम्ही तिला इथे ठेवू शकताय किंवा इकडे ठेवू शकताय, याच्या खालीच ठेवा म्हणजे व्यवस्थित कळेल तुम्हाला. आणि ही आहे आपली बाही, जी की आपल्याला करायची आहे काठाला. ही आपल्याला करायची आहे काठाला आणि आपल्याला दोन्ही साईडला बरोबर इथे जॉईंट द्यायचा आहे. तर तो बरोबर आलेला आहे आपल्याला इकडे, तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये. तर दोन्ही साईडने आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे. आता हे दोनच कापड आहे, तर याला आपल्याला असं इकडे फोल्ड करावं लागणार आहे आणि अर्धा फोल्ड इकडे जोडावा लागणार आहे. चला मी हे कट करते आणि उद्या भेटूया आपण आपल्या स्टिचिंगच्या पार्टमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. प्लीज मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. असं अजिबात समजू नका की मी माझ्या एका सबस्क्राईबनी काय होणार आहे, मी नाही केलं, मी फक्त व्हिडिओ बघेल, असं नका करू. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं जे आहे 1000 सबस्क्रायबरचं जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट होऊन जाईल आणि मला तुमची मदतच होईल. खरंच तुमच्या मदतीची, तुमच्या साथीची मला सध्या खूप गरज आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे आधी हा सगळा कट करून घेतलेला आहे आणि हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, कारण की याचेसुद्धा धागे निघत आहेत. त्याच्यामुळे हा थोडासा पार्ट मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे ब्लाऊजमध्ये. जेव्हा आपण पूर्ण फिनिशिंग ब्लाऊज शिवू तेव्हा जे उरलेलं एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते सगळं कट करून टाकत असतो आपण. त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ. थोडंसं एक्स्ट्रा आणि साईडनेच कट करायचं. जेव्हा आपण पूर्ण हे जोडतो ब्लाऊज तेव्हा व्यवस्थित कट करायचं सगळं. हे झाले आपले 2 पार्ट. त्यानंतर हा आहे आपला तिसरा पार्ट. आणि हा आहे आपला स्लीव्हचा चौथा पार्ट. हे बघा याचे असे दोरे निघत आहेत, त्याच्यामुळे मला हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवावं लागलं आहे. सिल्कच्या कपड्याचा हाच प्रॉब्लेम असतो. चला भेटूया उद्या. तोपर्यंत तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत ज्यांना गरज आहे त्यांना. चला भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.